पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वरी अध्याय 9। यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्। 25वा श्लोक आहे हा। जे देवादिकांची व्रत करतात ते सगळे देवलोकाला प्राप्त होतात। जे पितरांची व्रत करतात ते सगळे पितर लोकाला प्राप्त होतात। जे भूतांची उपासना करतात किंवा व्रत करतात ते भूतांच्या लोकाला त्या ठिकाणी किंवा त्यापर्यंत जाऊन पोचतात, ती त्यांना प्राप्ती होते। आणि जे माझी उपासना करतात ते सगळे मलाच येऊन मिळतात। आता याप्रमाणे कोणता कोणता भक्त काय काय करेल हे त्या भक्ताच्या ठिकाणी कशी श्रद्धा यावर अवलंबून असतं। त्यामुळं ज्ञानानं प्राप्त झालेले ते माझ्याकडे येतील असा विषय मागं झालाच होता। पण ज्यांच्या ठिकाणी आणखीन काहीतरी अन्यत्व आहे, दुसरीकडचे काहीतरी भाव आहेत, त्यांच्याबद्दल कुठं ते जातील, काय त्यांची गती होईल हे सांगत आहे। मने वाचा करणी जयाची भजने देवाची आवाहणी ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले। आता यांच्यात कशा प्रकारची उपासना आहे तर मनाने आहे, वाचेने आहे, करणी म्हणजे काय येणं, अशी ज्यांची उपासना चालली आणि देवादिकांचं भजन करतात, जे काही त्यांना त्यांच्या श्रद्धेनं देवाबद्दलचं वाटतं त्या देवाची त्यांनी काय आहे उपासना करायला सुरुवात केली। आता हे जे भक्त आहेत की जेव्हा त्यांचं आयुष्य संपतं तेव्हा ते शरीर जाती एक क्षणी, जेव्हा ते शरीर ठेवतील, इहलोकातली त्यांची ही यात्रा संपेल, तेव्हा ज्या देवतेचं त्यांनी व्रत केलेलं आहे त्या देवाला जाऊन ते पोचतात। अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते जीवित सरलिया तयाते पितृत्ववरी। आता काही कसे असतात तर पितरांचं व्रत करणारे असतात। आपल्याकडं कसं आहे की प्रत्येक वद्य पक्ष जो असतो कृष्ण पक्ष त्याला पितृपक्ष किंवा पितृपक्षच असं म्हटलं जातं, किंवा तो जर काय कृष्ण पक्ष आहे तो पितरासाठी। म्हणून प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जे काही तिथी असतील आणि ज्या पितरांची जी तिथी असेल त्या वेळेला ते त्या पितरांचं सगळं काही करतात। आणि एरवीसुद्धा काय आहे त्यांचं तर्पण चाललेलं असतं। म्हणून पितरासाठी जे व्रत ज्यांनी केली, शिवाय आणखीन काही त्यांचं व्रत सांगितलेलं असेल ती वाहती जयाची चित्ते, सतत त्यांच्या चित्ताच्या ठिकाणी जे असेल ते सगळं आहे। त्यामुळं जीवित सरलिया तयाते, आता त्यांचं जीवन संपलं म्हणजे मग ते पितृलोकाला जाऊन पोचतात। का क्षुद्रादि भूते तियेची जयाची परमदैवते जी अभिचारिकी तयाते उपासिली। आता काय असतं, काही दैवत आहेत पण त्या दैवतांना क्षुद्र दैवत असं म्हटलं जातं। क्षुद्र का तर त्यांच्यासाठी जे काही आहे ते असं स्थापना नसते, प्रतिष्ठापनेनं ते प्राप्त झालेत असं नाही। कुणाला कुठंतरी वाटलं की त्यांनी त्याची मांडणी केली, म्हणून कोणी आपल्या शेतामध्ये, कोणी गावाच्या शिवेमध्ये, कुठं गावाच्या बाहेर, अशी ती काही देवदैवत असतात। याच्याशिवाय यक्ष राक्षस झालं, बाकीचे जे काही असतील किंवा ब्रह्मराक्षसापर्यंत
असे सगळे काय आहेत की ही एक क्षुद्र देवतच आहेत. पण यांच्यासाठी जी काही पूजा असते की त्या पूजेला या बाकीच्या पूजेसारखं नसतं. त्याची जी मांडणी, त्याच्या पूजेचे जे काही विधी आहे ते सगळा वेगळाच आहे. म्हणून त्याला अभिचारिकी असं म्हणलेलं आहे. त्याचं जे काही पूजन आहे, आचरण आहे, ते या सगळ्या श्रौत आणि पौराणिक या दोन्ही व्यतिरिक्त असणारं असतं. त्यामुळं त्या पूजा ज्यांनी उपासलेल्या आहेत ते त्या त्या भूतमात्राकडं, म्हणजे त्यांची जशी उपासना असेल तिथं जाऊन ते पोचतात. तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली, एवं संकल्पवशे फळली कर्मे थया. आता त्यांच्या ठिकाणी काय आहे की जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत त्यांनी काय केलं, हे सगळं व्रत केलं. मग कुणी काही व्रत करतं. ज्याच्या त्याच्या व्रताला कोणता वार, कोणती तिथी, कसला उपवास, कोणतं अन्न हे ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते सगळं करत असतात. पण जेव्हा त्यांचं आता देहाचं आयुष्य संपलं आणि देह ठेवला की मग ते कुठं जातात, तर भूतत्वाची प्राप्ती जाहली, म्हणजे मग त्या भूतत्वाच्या ठिकाणी जातात. याचं कारण का, तर ते संकल्पवशे फळाली. त्यांनी संकल्प केलता की मला यांची पूजा उपासना करायची म्हणून. मग त्यांचं जे त्या उपासनेचं कर्म आहे ते कर्म त्यांना त्या ठिकाणी घेऊन जातं. मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला, वाणीला वाचा. आता झालं. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं आहे? देवतेची पूजा करणारे, व्रत करणारे ते पाहिलं. पितरांची व्रत करणारे ते पाहिलं. शूद्रादी देवतेची व्रत करणारे ते पाहिलं. आता झालं. आता भगवंतांनी सांगितलं की मीची डोळा देखिला, जे माझ्याकडेच आहे. आता जिथं माझी सगुण मूर्ती असेल त्या सगुण मूर्तीच्या ठिकाणी ते काय करतात, पूजा अर्चा करतात. आणि जिथं जिथं काय माझ्याबद्दलचं चरित्र वर्णन, काही नामघोष चाललेला असतो ते श्रवण करतात. मनी मी भाविला, आणि मनाच्या ठिकाणी माझीच भावना जे करत आहेत ते काय आहेत की आता दुसरं काही नाही. त्यांचं जे व्रत आहे ते त्यांचं व्रत माझ्यासाठीच आहे. म्हणजे सगळ्या जीवनात दिवसभर ते माझंच काय असेल ते सगळं करत असतात. सर्वांगी सर्वा ठाई, मीच नमस्कारिला जिही, दान पुण्यादिके जे काही, ते माझी याची मोहरा. आता काही असो, म्हणजे त्यांच्या ठिकाणी असं नाही आपण कसं मस्तक टेकवतो किंवा हात जोडतो, ह्या सगळ्या गोष्टीत त्यांना असं काही नाही. ते जे काही सर्वांग, म्हणजे जे जे काही त्या उपासनेत करता येईल, हात पाय डोळे बाकीचे इंद्रिये आणि शरीराची छाती पोट कुठं जिथं असेल ते, कारण नमस्कार करायचा काहीचं कसं आहे, लोटांगण घ्यायचं. लोटांगण म्हणजे सगळं शरीर गडबडा लोळवायचं. आणि दुसरी गोष्ट कोणती आहे तर दंडवत घालणे. दंडवत घालणे आपण संत महात्म्यापुढं दंडवत करतो, पण दंडवत याचा अर्थ अजून काय की आपल्या ठिकाणापासून त्या देवतेच्या ठिकाणापर्यंत दंडवत घालत जाणं. हे सर्वांगी सर्वाठाई असं सगळं त्यांनी केलेलं आहे. मीच नमस्कारिला जी, म्हणून अशा तऱ्हेनं सतत मला नमस्कार. काहीचं असं असतं की जरा काही थोडं झालं की हात जोडायचे, जरा काही थोडं झालं की हात जोडायचे. समोरच्या माणसाला असो नाही तर इकडं तिकडं असो, या दिशेला हात करायचे, त्या दिशेला हात करायचे. चार मुख्य आणि चार उप, सगळीकडे नमस्कार करत राहायचं. असा का मध्येच करतो म्हणलं तर ह्या दिशेला हा देव आहे, त्या दिशेला तो देव आहे, इकडं हा आहे, असं समजून सगळं परमात्म्याच्याच भूमिका सांगायच्या. असं नमस्कार. आणि जर दान पुण्य हे जर काही करायचं झालं तर माझंच नाव घ्यायचं, माझी या मोहरा, म्हणजे मला स्मरून माझ्याच उद्देशानं हे सगळे दान पुण्य देतात. जिही मातेचे अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची झाले, जयाचे जीवित्व जोडले मजची लागी.
आता सतत अभ्यास माझाच. वाचन करायचं असलं तर माझ्याबद्दल जे काही लिखाण असणारे ग्रंथ आहेत तेच वाचायचे. कुठं ऐकायला जायचं असलं तर भगवंताचंच काही ग्रंथ असतील तिथं ऐकायला जायचं. केवळ माझंच. म्हणून जर काही आत चिंतन असेल तर माझं, आणि बाहेरचं काही कुठं उपचार चालले असले तर माझे. म्हणून आत बाहेरी मियाची झाले. आता त्यांचं तृप्त होतात, ते पोटभर झाल्यासारखं वाटतं. म्हणून त्यांचं जे जीवन आहे ते जीवन मजची जागी. आता जर काही असेल तर माझ्याच प्राप्तीसाठी सगळं जीवन असल्यामुळं शेवटी ते माझ्याशीच एकरूप होतात. जे अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषवावया लागी. जे लोभिये एकची जगी, माझेनी लोभे. वास्तविक पाहता काय आहे की विकार काही नसावे लागतात. भक्ती कशी असावी? निर्विकारी असावी. पण यांच्या ठिकाणी मात्र असं आहे की विकार नाहीत, पण मी हरीचा भक्त आहे असं अहंकाराने सांगतात. असं काय अभिमानाने सांगतात मी हरीचा भक्त आहे. म्हणजेच मग आपला कोण आहे देव, आपण कोणाची भक्ती करतो किंवा कोणाला शरण जातो त्याचं सगळीकडं नाव सांगायचं. लाजून लुजून काही नाही. अगदी मी ह्यांचा भक्त आहे असं सांगायचं. आणि दुसरं काय, जे लोभी आहे एकची जगी. आणि जसं आता काय असतं की संत महात्मे असतात. मग संत महात्म्याच्या ठिकाणी जेव्हा आपलं जाणं येणं घडतं तेव्हा ते काय सांगतात, काय बोलतात तिकडं सगळं लक्ष. म्हणजे त्यांचं जे बोलणं आहे ते बोलण्या ऐकण्यामध्ये लोभ आहे त्यांना. शिवाय काय आहे, त्यांचं जे काही चाललेलं उपचार असतील, कीर्तन, प्रवचन, भजन, तिथंही ते म्हणजे हे मला कधी प्राप्त होईल असा मनामध्ये लोभ. मग कोणाचं? तर जे आपलं आराध्य आहे त्यांच्या मुखातून काय येतं आहे ते ऐकायचा लोभ ह्याच्या मनात सतत. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझ्या भुली सभ्रम, नेणती लोक. आता त्यांच्या ठिकाणी आपण म्हणतो काम, क्रोध, लोभ हे विकार आहेत, पण आता हे अंतःकरणातलेच आहेत ना. पण ह्यांना सवय लागली ती विकाराची नाही, ह्यांना सवय लागली ती परमात्म्याची. म्हणून लोभ हा जसा परमात्म्याकडे निघाला तसा कामही निघाला. माझेनी कामे सकाम, म्हणजे मला जे काही माझ्यासाठी आहे तीच इच्छा. म्हणजे कुठंतरी गेला आणि त्याच्या घरी नवीन फुलं दिसली, मग तिथं कामना द्यावं आम्हाला, आमच्या देवाला व्हायची, किंवा आम्हाला हार फुलं करायचे, आमच्या तिथं संतांना न्यायची. म्हणजे ही कामना. कोणाच्याही घरी जर काही दिसलं तर हे कसं विशेष दिसल म्हणून तिथं मागायचं. तिथं कामनेला आडपडदा दाखवायचं नाही, मागायचं. कारण का, ते माझेनी प्रेमे सप्रेम. कारण ज्या संताबद्दल, ज्या देवाबद्दल इतकं प्रेम आहे की त्या प्रेमानं सतत भरलेले असल्यामुळे सप्रेम, पूर्ण प्रेम त्यांच्या ठिकाणी आहे. जे माझ्या भुली सभ्रम, किंवा माझ्या भुली परिपूर्ण भ्रम त्याचा आहे. एक वेळ काय आहे की हा वेडा आहे की काय असं दुसऱ्याला वाटावं, इतका त्यांचा छंद आहे. इतकं ते संताच्या कोणत्याही कार्यासाठी छंद धरून असतात. म्हणून लोकाला वाटतं की हा वेडा आहे, नेणती लोक. लोकाला कळत नाही की हे काय असं का करतोय, ह्याला कुठं भक्ती म्हणतात का. काही कोणाला मागतो, काही नेऊन देतो, काही तिथं करतो. म्हणजे जे जे काही असेल ते ते नवनवीन करणार, नवीन नवीन तिथं जाणार, करणार. मग वेगवेगळ्या फुलांचे हार करणार. काळ नाही, वेळ नाही, कधी जाऊन गळ्यात घालणार त्यांच्या. कुठं हातातले गजरे करणार, कुठं काही करणार. म्हणजे त्याला कधी काय वाटेल ते करणार. म्हणून त्याला म्हणतात हे सभ्रम. हा भ्रमाचा म्हणजे वेडा आहे असं कोणाला वाटतं इतर लोकाला. का, ह्याची भक्ती, ह्याचं प्रेम हे कुठं जाणतात. यांना काय माहिती आहे ह्याच्या अंतःकरणात एवढं प्रेम आहे. ह्यांना फक्त वरचं आचरण दिसतं, आणि त्या आचरणाला चूक कुठे बघणारे बाकीचे सगळे असतात. जयाची जाणती मजच शास्त्रे, मी जोडे जयाचे निमंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. आता जे काही असेल
मग कोणतं आहे की जे भगवंताबद्दल वास्तविक पाहता काय असतं की जसं ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम गाथा, नामदेव महाराजाचा गाथा, हे शास्त्रच आहेत. हे सगळे वेगवेगळे जरी असले तरी भगवंताचंच सगळं वर्णन करणार आहेत. पण याच्याशिवाय संत महात्म्याने जे लिहिलं आहे की जे प्रासादिक ग्रंथ आहेत, की जे संतांचे ग्रंथ आहेत, की उदाहरणार्थ जसं आपल्या चिंतन आहेत अण्णांनी लिहिलेली, ही शास्त्रच आहेत आपले शास्त्र म्हणजे आपले महान ग्रंथ आहेत. म्हणून जयाची जाणती मजची शास्त्रे, ज्या शास्त्रानं माझ्याकडं कसं यावं, मला कसं प्राप्त करून घ्यावं हे लिहिलं आहे, ते शास्त्र म्हणजे ह्याचं आवडीचं शास्त्र. ते जाणतो म्हणजे त्याला तोच त्या अभ्यासाला घेतो. मी जोडे जयाचे निमंत्रे. आता जे वेदाने दाखवलेले मंत्र आहेत ते किती असतील, पण सद्गुरूचं नाम ह्याच मंत्र झाला, त्याला काय दुसरा मंत्र नाही. मग गुरुनाम हे मंत्र, गुरुनाम काय असेल त्याच्या अभिप्रेत असेल. म्हणजे कोणी संत म्हणाल, कोणी महात्मा म्हणाल, कोणी साधू म्हणाल, कोणी सद्गुरू म्हणाल, कोणी आणखीन काय, पण ह्याला जे आवडतं ते त्यांचं नाव आणि ते त्याचा मंत्र. म्हणजे ह्याला विशिष्ट असा काही वेदाचा पुराणाचा मंत्र असं नाही. ह्याला वाटतो संताबद्दल, सद्गुरूबद्दल, देवाबद्दल जो भाव आहे त्याचा मंत्र होतो. आणि त्यानं काय आहे, ऐसे जे चेष्टा मात्रे, असे त्याचे व्यवहार चालतात. म्हणजे जे काही शरीराच्या क्रिया होतात त्या क्रिया सगळ्या कशात, माझ्या भक्तीसाठीच आहेत. ते मरणा आईलीचे गडे, मजच मिळून गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केवी. आता जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत केवळ माझाच ध्यास आहे त्यांना. म्हणून मरणा आईलीची कडे, आता मरायच्या आधी जर ते हितच इतके त्याच्यासाठी काय आहेत की एकरूप झालेले आहेत, मेल्यावर दुसरीकडे कुठं जातील, कारण त्यांचा आत्ताच एकरूपता स्पष्ट दिसती, नंतर तर ते तिथंच जाऊन एकरूप होणार आहेत. म्हणून मध्याजी हे जाहले, ते माझ्या सायुज्या आले, जिही उपचार मिसे दिधले, माझे आपण पे मज. तेव्हा ज्यांनी काय केलेलं आहे की माझ्यासाठी जे असेल ते मला अर्पण केलं आहे, माझ्याशिवाय दुसरं आता त्यांना स्थान नाही, जे माझंच भजन यजन करणारे आहेत असे जे आहेत ते आता त्यांचं दाखवलं कुठपासून. आता हे जे काही माझ्यासाठी म्हणजे जवळजवळ 61 ओवीपासून ह्या 66 ओवीपर्यंत 5-6 ओव्या जवळजवळ काय आहे, कसे उपचार केले, इतकं जर त्याचं चाललं आहे जीवनभर तर याला सहजच सायुज्य प्राप्त होईल. आणि मग शेवटी कुठं जाऊन पोचेल तर भगवंताच्याच ठिकाणी जाऊन पोचेल. पै अर्जुना माझा ठाई, आपण पे वीण सौरसू नाही, मी उपचारी कवणाही नाकळेगा. तेव्हा एकंदरीत माझ्या ठिकाणी असं स्वतःहून जे भगवंताचेच आहेत, ऊठ सोड भगवंताचं नाव, काम करताना, खाताना, पेताना, काही करताना, जो काही दुसरं काही करतच नाही, मग हरी सतत त्याच्या मुखामध्ये भगवंताचं किंवा त्याच्या आवडते देवतेचं नाव आहे, असं होत नाही कधी. म्हणजे लोकाला बळच म्हणावं लागतं घे नाम, आठवण करून द्यावी लागते, आठवल्यापुरतं म्हणतात. प्रत्यक्ष आपण आता बघतो की कीर्तनात काय असतं की टाळ घेऊन उभा राहिले ते टाळ वाजवतात आणि ते अभंग म्हणतात, बसणारे शांत असतात, ना टाळी वाजवायची ना काही तोंडातनं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरी ह्यांचं ओठ बंदच, ह्यांचे हात बांधलेलेच. कोणी आता हे म्हणतात म्हणून आपल्याला म्हणावं लागतं असं कधीच कुणाचं नसतं, सगळे गप. ह्याचं कारण काय, म्हणावं लागतं. कीर्तनकारच म्हणतो म्हणा तुम्ही आता विठ्ठल विठ्ठल, आता टाळ्या वाजवा, म्हणजे ह्यांना तिथून कळतं की आपल्याला सुद्धा म्हणायचं आहे. हे कारण काय, तर असं आपणहून कुणाला काय माझ्याबद्दलचं घ्यावंसं वाटतं तो घेतो, असं कधी स्वारस्य नाही. म्हणजे त्यांच्या ठिकाणी उल्हास नाही, असा करा म्हणावं लागतं. म्हणून मी उपचारी कवणाही नाकळे,
माझा उपचार करावा असं नाही. आता वर जे उदाहरण दिलं तर जो माझ्याशी अनन्य भक्त आहे, म्हणजे आत्ताच्या श्लोकातच त्याचं उदाहरण आलं आहे. पण सर्रास सगळे जीव, मनुष्य जीव हेच करतील असं होत नाही. अनेक छंद करतील, पण माझं नाव घ्यायला, माझ्यासाठी काहीतरी करायला सतत आहेत असं कधीच होत नाही. त्यांना म्हणावं लागतं करा करा. एथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी ते चिवणे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीच नव्हे महत्त्वाची ओवी. आता काय झालं की एखाद्याला विचारलं की विचारू नये, पण विचारलं की तुम्ही आता काय केलेले दिसत नाही, काही करता का नाही? आम्ही खूप केले मागं, आमच्या इतकं कोणीच केलं नाही. आम्ही म्हणजे कसे आहेत की आमच्या इतकं कोण आत्तापर्यंत करत नाही. सगळं जाणले, आता काही राहिलंच नाही. सगळे ग्रंथ जाणले, सगळं नामाचं महत्त्व जाणलं, सगळ्या पूजा जाणल्या, सगळं माहिती. आम्ही कसे आहेत? आथिले. आथिले म्हणजे जाणणारे आहेत. आम्हाला आता काही फरक पडत नाही. आम्ही सगळं करून करून जे करायचं होतं ते सगळं करून झालं आहे आमचं, असं जे म्हणतात ते आम्ही जाहलो ऐसे जे म्हणे. आम्ही सगळं आता पूर्ण झालो आहे. ते म्हणले काहीच झाले नाहीत ते. कारण जो करतो, मनापासून करतो, त्याचा तो छंदच राहतो. त्याला माझं पूर्ण झालं असं कधी वाटतच नाही. तो करतच असतो. आता झालं, पुरे झालं असं तो काही करत नाही. म्हणजे त्याचं सतत चाललेलं असतं. आणि जो म्हणतो आमचं सगळं पुरं झालं, तो खरंच काही झालेलं नाही. ते आपला काय आहे, तोंडापुरतं काहीतरी म्हणत असतो. अथवा यज्ञदानादि किरीटी, का तपे हन जे हुटहुटी, ते तृणा एकासाठी न सरे येथ. आता एखाद्याने काय केलं की यज्ञामागं यज्ञ करायचेच काहीतरी काहीतरी, पुन्हा दान देण्यामध्ये अतिशय श्रेष्ठ. त्याच्यानंतर काय आहे, तप करायला लागला म्हणजे तप, हे झालं की दुसरं तप, ते झालं की दुसरं तप. आणि तपश्चर्या करायची त्याच्या ठिकाणी काय आहे, एवढं चाललेलं आहे की मी म्हणजे माझ्यासारखा तपस्वी कोणी नाही, असं त्याच्या ठिकाणची घमेंड. हे सांगतात एका गवताच्या काडी इतकं सुद्धा काही केलं नाहीस. किती जरी केलं असलं तरी भगवंताला एक गवताच्या काडी इतकं सुद्धा, ते तृणा एकासाठी नसरी येत, एक तृणा इतकं सुद्धा तो काही केलं नाही इतकं करत असशील तर. कारण का, हे तू हेतू पुरस्कार करतोय. बघा मी यज्ञ करतो, बघा मी दान देतो, बघा मी तप करतो. पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके हाती. आता तू एवढं तेवढं करतो त्याची तुला जाणीव आहे. मी केलं म्हणतो. वेदा इतकं केलेस का? वेद किती बोलून बोलून थकलाय. म्हणजे इतका वेद की कोणी वेदापासून असे आगळे. वेदानं जे भगवंताचं पहिल्यापासून वर्णन केलं, इतकं वर्णन कोण करतंय? कोणच नाही. की शेषाहुनी तोंड आगळे, म्हणजे शेष इतका भगवंताचं स्तुती करायला गेला की जिभा चिरल्या, त्याच्या जिभेचे 2-2 भाग झाले. इतका बोलका कोण आहे? तोही अंथुरणा तळवटी दडे, एरून नेती नेती म्हणून बहुडे, येत सनकाधिक वेडे पिसे जाहले. आता ह्या शेषाला जमलं नाही. कुठपर्यंत भगवंताची स्तुती केली, वर्णन केलं तरी भगवंत किती मोठाच आहे. आपलं जाऊ द्या, शरण जाऊ म्हणून त्यांचं अंथरूण झाला. भगवंत त्याच्यावर झोपलेले आहेत. आणि ह्याने काय केलं, वेदानं नेती नेती म्हणून बसला. नाही, किती झालं तरी आतून समजलंच नाही. असं करून हे झालं. आता पुढचं उदाहरण दिलं, सनकाधिक वेडे. सनकाधिक एवढे आहेत की तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. सगळं भगवंता इतकं आहे, पण त्यांना सुद्धा हे सगळं करून करून वेडे पिसे जागले. करिता तापसांची कडसणी, कवणू जवळा ठेवी जाईल शूळ पाणी, तोही अभिमानू सांडोणी पायवणी माथा. आता त्याच्यात ह्यानी जे काही आत्तापर्यंत करून दाखवलं त्या सगळ्यामध्ये पुन्हा दाखवलं की तपश्चर्या करणार आहे. आम्ही तप केलं जो म्हणतो त्यांनी शंकरा इतकं तप केलं आहे काय? शंकराच्या तपाची बरोबरी कोण करू शकेल? कवणो जवळी ठेवी जेल शूळ पाणी.
किती तप केलं तरी शंकरा इतकं तप शंकराच्या बरोबरीचं कोण करू शकेल. तोही अभिमानू सांडोनी पायवणी माथा वाहे. शेवटी त्यालासुद्धा नाही. मग त्यांनी काय केलं, भगवंताचं तीर्थ म्हणजे गंगा ही भगवंताचं तीर्थ आहे, भगवंताच्या अंगठ्यातनं निघालेली. मुळात पहिल्यांदा ती तिथून उगम पावली. मग ती शंकराने डोक्यावर घेतली, कारण हे तीर्थ आहे म्हणून. मग तीर्थ नुसतं प्राशन करायचं नाही, मस्तकावरही शिंपडून घ्यायचं असतं. हे सगळं काय आहे, शंकरानं केलेलं आहे. कारण त्याला माहिती की मी किती तप केलं तरी मी भगवंतापर्यंत अजून जाऊ शकणार नाही. ना तरी आथिले पण सरसी, कवणी आहे लक्ष्मी ऐसी, श्रिये सारिका दासी घरी जिये ते. आता किती पुष्कळ सेवा केली म्हणत असेल तर लक्ष्मी इतकी सेवा कोण करणार आहे. तिच्या ठिकाणी काय आहे की या लक्ष्मी इतक्या हिच्यासारख्या केवढ्या तरी दासी तिथे आहेत. म्हणजे सेवेत सुद्धा कोणी लक्ष्मी इतकी सेवा करणारं नाही. तिया खेळता करीती घरकुली, तिया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची. आता तिच्या दासी जे आहेत ते काय करतात, खेळता खेळता खेळ मांडतात आणि मांडलेल्या खेळाला नाव देतात अमरावती किंवा अमरपूर म्हणजे इंद्राचं, आणि त्यातला बाहुला म्हणजे इंद्र. आता हे खेळत खेळत स्वर्गातलं सगळं निर्माण करतात, इंद्रही निर्माण करतात. इतकी ह्यांची काय आहे, ह्या दासींची सामर्थ्य शक्ती आहे. तिया नावडोनी जेव्हा मोडती, तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया झाडा जेवते जया पाहती, ते कल्पवृक्ष. आणि त्या दासींचा खेळ झाला. त्यांनी जे मांडलं होतं सगळं, ज्याला अमरपुरी नाव दिलं, ज्यातल्या बाहुल्याला इंद्र नाव दिलं, ते सगळं गोळा केलं आणि टाकलं. म्हणजे बास खेळायचं. आता ती इंद्र कुठे गेला, हे सगळं टोपल्यात भरून ठेवलं, त्याच्यात गेला. म्हणजे ह्यांच्या दृष्टीनं सगळं निर्माणही करू शकतात आणि मोडूनही टाकतात, इतकी ह्यांची सामर्थ्य शक्ती. तेव्हा हे सगळे किती श्रेष्ठ आहेत भगवंताच्या जवळचे, तरी ते अजून करतात. आणि हा मी झालो ना आम्ही पूर्ण केलं असा म्हणणारा कुठे गेला मग. त्याचं जे काही माझं झालं म्हणणारा त्याच्याजवळ काय राहिलेलं आहे. ऐसे जियेची या जवळिका, सामर्थ्य घरीची पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका न मनीची आहेत. इतकी जवळची, इतकं ते काय आहे सेवा करणारी पायाजवळ, तरी भगवंत तिच्याकडे बघत सुद्धा नाही. म्हणजे एवढं कितीतरी लागतं तेव्हा भगवंतापर्यंत जाता येतं. मग सर्वस्वे करुनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. शेवटी तिने अभिमान सोडला आणि भगवंताचे पाय धुवायचे, पाय चोपायचे, हेच तिने आपलं धरलं की भगवंताचं एवढं श्रेष्ठत्व आहे की आपण त्यांच्या सान्निध्यात सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणून थोरपण पराची सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जई धाकुटे जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी. तेव्हा कोणताही अभिमान धरू नये, कोणत्या प्रकारचं शहाणपण सांगू नये, मला ह्यातलं येतं आणि मला त्यातलं येतं नाही. हे सगळं काय आहे की अहंकारच आहे. आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं आणि तुम्ही काहीच करत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तू केलं तेवढं सगळं वाया गेलं, हे तुझं काहीच उपयोगाचं नाही. जर करून आपण काहीच करू शकत नाही असं जर मनात वाटत असेल तर जगा धाकुटे. लोक किती करतात आपण एवढंसुद्धा केलं नाही असं जेव्हा वाटेल तरच तो भगवंताच्या जवळचा. मीच सगळ्यापेक्षा जास्त केलं म्हणलं की मग सगळं तुला काय आहे बाजूला काढतील. ते जवळीक माझी, जर त्या सगळ्यापेक्षा मी कमी असं असेल तरच भगवंताजवळ जाऊ शकतोस. अगा सहस्त्रकिरणाची आदिठी, पुढा चंद्रही तापे किरीटी, तया खद्योतगा, तया पुढा चंद्रही लोपे किरीटी, तया खद्योतगा हुटहुटी आपुलेनी तेजे. आता त्यांनी सांगितलं उदाहरण, एवढा सूर्य प्रकाशित आहे, चंद्र म्हणतो नको बाबा आपला काय प्रकाश आहे का. त्या पुढं चंद्र काय करतो, नतमस्तक होतो पुन्हा पुढं सूर्यापुढं, आणि मग काजवा गेला माझा किती उजेड आहे बघा म्हणायला. आता मग जिथं
एवढा सूर्याचा उजेड, तिथं चंद्र गप्प बसलाय आणि तू कुठं मोठेपणा सांगतो. तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जेत शंभूचे नितपन पुरे, तेत येर प्राकृत हेंदरे, केवी जाणवल आहे. आता पहा, म्हणले लक्ष्मी एवढी भगवंताच्या जवळची, तिने आपला थोरपणा सोडून दिला. शंकराने आपलं तपाचं मोठेपण सोडून दिलं. आणि हा मात्र काय आहे, एवढं तेवढं बारीकसं करतो आणि मी केलं असं काय आहे, सगळीकडे सांगत हिंडतो. आता त्याला ते सांगितलं म्हणजे आता माऊलींचे शब्द कधीच असे विचित्र नसतात किंवा वेगळे नसतात. प्राकृत हेंदरे, हेंदरे म्हणजे काय, एकीकडे बघतो आणि एकीकडे चालतो, असलं हेंद्र असतं. काय करावं ते कळत नाही. तू कसा आहेस, तर एक तर सामान्य आहेस आणि शिवाय हेंद्र आहे, म्हणजे करायचं काय ते कळत नाही आणि सांगतो मी हे केलं मी ते केलं, सगळीकडे सांगत हिंडतो. या लागी शरीर सांडवा की जे, सकळ गुणाचे लोन उतरिजे, संपत्ती मधु सांडिजे, कुरवंडी करोनी. आता त्यात सगळ्यात सूचना दिली की काही नाही, सगळं शरीर ओवाळून टाका. तुमच्याजवळ जे काही चांगले गुण आहेत ते सगळे भगवंतावर ओवाळून टाका. कसल्याही, म्हणजे फार मोठी संपत्ती असो नाही तर खिशात एक 10 रुपये असो, ह्या कशाचाच अभिमान धरू नका. सगळं कुरवंडी करा. कुरवंडी करणं म्हणजे ओवाळून टाकणं. असं जर कराल तरच तुम्ही देवाकडे जाल, देव तुम्हाला जवळ घेईल, एरवी नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.